हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला ब्लाउज शिवून घ्यायचा असतो किंवा शिवायचा असतो, डिझाईन कसं बनवायचं आपल्याला सुचत नाही. तर हा व्हिडिओ नक्की बघा. संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे. डिझाईन बनवण्यासाठी सुंदर असं आपण इथं डिझाईन बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण 13 घेतलेली आहे, रुंदी टोटल आपण 10 घेतलेले आहे, शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची उंची आपण 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेलं आहे. गळ्याची उंची आपण इथं 9.5 इंच घेणार आहोत. 9.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं खालच्या साईडला 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्समध्ये आपल्याला इथं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकारमध्ये दिलेला आहे, बघू शकता. त्यानंतर गळा जो आहे आपण अस्तरवरती कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसच्या वरती आपल्याला अस्तर जे अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घ्यायचं आहे. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला अगोदर टीप मारून घेऊया. तर खालच्या साईडला आपण इथं टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याला पण आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. अगदी फिनिशिंगनं आपल्याला गळ्याला टीप मारून घ्यायचा आहे. आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे, बघू शकता. अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो ब्लाऊजचा आतला कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर गळ्याची कटिंग आपण इथं केलेली आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आपल्याला इथं. त्यानंतर आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस इथं पलटून घेऊया अगदी व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपण इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर अगोदर आपण इथं खालच्या साईडला दाबटीप मारून घ्यायचं आहे. खालच्या साईडला आपण इथं दाबटीप जे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं पूर्ण गळ्याला पण दाबटीप मारून घेऊया अगदी फिनिशिंगनं, बघू शकता. दाबटीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा खालचा वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं दाबटीप मारून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. ब्लाऊजच्या साईडला पण आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो तेव्हा अस्तरांनी कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं पूर्ण साईडला टीप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे शिलाईच्या बाहेरचा. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. दुसरीकडे पण आपण मारून घेऊया अशाच प्रकारे. तर बघू शकता फिनिशिंग आपण गळा जे आहे तर तयार केलेला आहे. याच्यावरती आता डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं 3 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. उलट्या साईडला फोल्ड करून आपण याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे पूर्ण पट्टीवरती. तर पट्टीवरती आपण टीप मारून घेतलेलं आहे. पट्टीला आपण इथं ओपन करून घेऊया, म्हणजे आपल्याला पट्टी जी आहे पलटून घ्यायचं आहे.
तर अशा प्रकारे आपण इथं पट्टीला पलटून घेतलेला आहे, वरती थोडं प्रेस करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं 4-4 इंचावर आपल्याला मार्किंग करून छोट्या छोट्या पट्ट्या ज्या आहे आपल्याला कट करून घ्यायचं आहे डिझाईन बनवण्यासाठी. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये 4-4 इंचाच्या आपण पट्ट्या ज्या इथं अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज घ्यायचा आहे. ब्लाऊजच्या गळ्याच्या साईडला आपल्याला इथं 1.5 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण मार्किंग करून घेऊया पलटून. तर डिझाईन बनवण्यासाठी जे पट्टे आपण तयार केलेले एक एक करून आपण इथं गळ्याला लावून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एकाच्या खाली एक ठेवून अगदी जवळ ठेवून आपल्याला हे पट्ट्या जे आहे पूर्ण गळ्याला लावून घ्यायचं आहे. गळ्याच्या अगदी चिटकून हे पट्ट्या जे आपण इथं पूर्ण गळ्याला लावून घेऊया अगदी फिनिशिंगनं. बऱ्याच बायकांना काहीतरी युनिक आणि नवीन स्टाईल डिझाईन बनवायचं असतं, तर डिझाईन कसं बनवायचं सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे आपण इथं पट्ट्या जे लावलेला आहे. त्यानंतर 1.5 इंचावर आपण जिथं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती परत एकदा आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जिथं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती परत एकदा आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. हा डिझाईन आता मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे. तुम्ही पण बनवा असा डिझाईन. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर अशा प्रकारे आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर बाहेरचा जो एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे त्याला परत एकदा आपल्याला फोल्ड करून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपल्याला फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे. बऱ्याच बायकांना गोल गळ्यावरचा डिझाईन खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर वाटतंय. तर टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो साईडचा गळ्याचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा अगदी सावकाशपणे. त्यानंतर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं पूर्ण गळ्याला लेस लावून घेऊया. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे फिनिशिंग आहे छान आला पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे पूर्ण गळ्याला लेस जे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्यासाठी लटकन बनवून घेऊया. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून आतमध्ये दोरी ठेवून अशा प्रकारे आपल्याला वरच्या साईडला इथं टिप मारून घ्यायचा आहे दोन्ही लटकनला. तर अशा प्रकारे आपण इथं लटकनवरती टिप मारून घेतलेला. आता ओपन करून घेऊया. तर अशा प्रकारे सिंपल असं आपण इथं लटकन बनवलेलं आहे ब्लाऊजच्या गळ्याला लावण्यासाठी. बघू शकता. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला पण एक लटकन बनवायचं म्हणून आपण इथं ही दोरी पण तयार करून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथं सुई दोरा घ्यायचा आहे. जे इथं आपल्याला सुई दोऱ्याने फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे खालच्या साईडला आपण सुई घालून अशा प्रकारे आपल्याला इथं फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. खालची आपल्याला पट्टी घ्यायची नाही, फक्त वरची पट्टी घेऊन अशा प्रकारे आपल्याला सुई दोऱ्यामध्ये घालून अगदी व्यवस्थित गाठ मारून घ्यायचा आहे. एक डिझाईन आपण इथं तयार केलेला आहे. त्यानंतर दुसरा पण आपण इथं तयार करून घेऊया. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा. बऱ्याच वेळेस आपल्याला डिझाईन बनवताना कन्फ्यूज होतो. तर अशाच प्रकारे पूर्ण गळ्याला आपण इथं फ्लावर जे आहे बनवून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्लावर तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं फ्लावरच्या वरती आपण इथे एक गोल्डन कलरचे मणी लावून घेऊया, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसेल. बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये गोल्डन कलरचे एक मणी जे आहे आपण इथं चिटकून घेऊया पूर्ण गळ्याला. तर बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला लटकन लावून घ्यायचं आहे.
वरच्या साईडला आपल्याला इथे 3 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे हे नॉट जे लावून घ्यायचं गळ्याला. बघू शकता अशा प्रकारे. तर खालच्या साईडला पण आपण लटकन बनवलेलं होतं. तर अशा प्रकारे आपल्याला सेंटरमध्ये ठेवून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता फ्लावरचा शेप देऊन आपण ह्याच्यावरती टिप मारून घेणार आहोत. दोरी जी आपण इथं वरची बांधून घेऊया. तर अशा प्रकारे आपला ब्लाउजचा इथं गळा जे आहे तयार झालेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला एक बटन लावून घेऊया, म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसेल. तर कमी वेळेत आणि खूप सुंदर असा आपला इथं डिझाईन इथं तयार झालेला आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.